मंडळी, वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे? पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे? गझलनवाज इलाही जमादारांना पडलेला हा प्रश्न आज उभ्या महाराष्ट्रालाही पडलाय. आजचं सत्तेसाठीचं सगळं हे जे राजकारण सुरू आहे ते पाहून, ज्या राजकारणात सत्तेसाठी विचारधारा कशी करा वाकवली जाते हे सगळं पाहून एव्हाना तुम्हाला कळलं असेलच की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात म्हणजे सगळं एकच. ही म्हण दोन्ही राष्ट्रवादीला अगदी तंतोतंत लागू पडते. खरं तर त्यांच्या एकत्र येण्यानं कुणाला आश्चर्यच वाटत नाहीये, कारण त्यांच्या एवढी वैचारिक लवचिकता कुणाकडेच नाहीये. अजित पवार एकाच वेळी हिंदुत्ववादी भाजपच्या सोबत राहून सुखानं संसार करू शकतात आणि त्याच वेळी पुरोगामी विचारांच्या पक्षांना अलगत मिठीत घेऊ शकतात. राज्यात सत्तेच्या मांडीवर बसलेल्या अजित पवारांना पुण्यात एकटे शरद पवारच नाहीयेत, त्यांचा पक्षच नाहीये, तर काँग्रेसलाही त्यांना सोबत घ्यायचं. म्हणजे सगळे अजित पवार यांच्या सोबत आणि अजित पवार सत्तेसोबत म्हणजे सगळेच सत्तेसोबत. मग विरोधात कोण हा फालतू प्रश्न या महाराष्ट्रात उरणारच नाही. खरं सांगा, या लोकशाहीत सत्तेत जाणं हेच अंतिम ध्येय बनलंय का? आपल्या विचारधारा, तत्व आणि मूल्यांसाठी आयुष्याची राजकीय करिअरची राख रांगोळी करून घेत अनेक पिढ्या खपल्या हो, त्या फक्त इतिहासाच्या पानात उरल्या का? पुण्यातला हा सगळा राजकीय प्रयोग म्हणजे विचारधारेला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे का? पवार कुटुंबानं जरूर एकत्र यावं. दसरा, दिवाळी सगळे सण कुटुंब म्हणून साजरे करावेत. कुणाचा काही आक्षेप असण्याचं कारण नाहीये. पण राजकीय दृष्ट्या एकत्र येताना लोक प्रश्न विचारतायत की सांगा, तुम्ही आजवर सांगितलेली तुमची विचारधारा खोटी की सत्ता खरी? तुम्ही सत्तेशिवाय खरंच राहू शकत नाहीत हे वास्तव आहे का? सत्ता हेच अंतिम ध्येय असेल तर मग विचारधारेचं तुंतुन कशाला वाजवलं जातं? काल जे अक्षम्य होतं आज ते अपरिहार्य ठरतंय का? असं असेल तर स्पष्ट सांगून टाकायला नको का की विचारधारा हे फक्त सत्तेच्या गरजेनुसार उघडले आणि बंद केले जाणारे नळ आहेत? अजित पवार आणि शरद पवारांच्या आघाडीत जायला काही काँग्रेस नेत्यांचा विरोध असल्याचं कळतंय, कारण त्यांना भीती आहे की 4 नगरसेवकांच्या साठी गाढवी जाईल आणि ब्रह्मचर्यही जाईल. गेल्या काही वर्षात सतत हे दिसून येतंय की राजकारण विचारधारेवर नाही तर सत्तेच्या समीकरणावरती चालतं. असं असलं तरी विचारधारा संपलेल्या नाहीयेत, त्या हरवल्या जरूर आहेत. सत्तेच्या आवाजात, घोषणांच्या गदारोळात आणि संधी साधूपणाच्या राजकारणामध्ये विचारधारा सापडतात त्या फक्त नेत्यांच्या भाषणामध्ये. त्यामुळे राजकारण सत्तेच्या व्यवस्थापनाचा एक खेळ बनलंय आणि जनता प्याद बनलीये का? आजच्या या बडे मुद्द्यामध्ये आपल्यासोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रवक्ते विकास लवांडे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सुद्धा जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक डॉक्टर सागर देशपांडे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं मी स्वागत करतो बडे मुद्द्याच्या या चर्चेमध्ये. चर्चेची सुरुवात सूरज चव्हाण यांच्यापासून. सूरज चव्हाण तेल लावलेले पैलवान आहेत. हळूहळू राजकारणात ते स्थिरावत आहेत आणि त्यांना कळतंय काय सांगायचं काय नाही. पण एकदा महाराष्ट्राला सांगा, तुमच्या मनात काय आहे? तुम्हाला काय करायचंय? काय प्रस्ताव आहे तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसला? कारण ते पण ऐकतायत. नाही, मला विलाजी तुमचं कौतुक करा वाटतं की तुमचं प्रेम हे विशेष आमच्यावरती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती. त्याबद्दल आम्ही आपले आभारच मानतो. या राज्यामध्ये अनेक पक्षाच्या युती होत आहेत, अनेक पक्षाच्या आघाडी होत आहेत. म्हणजे मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये विस्तव जात नव्हता, ते एकत्र आले तर ठाकरे ब्रँड बनतो. पवार अजून तर ठरलेलं नाही, परंतु पवार एकत्र आले तर सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ही जी काही वेगवेगळी विश्लेषणं तुम्ही आम्हाला तुमच्या सोयीनुसार किंवा
तुमच्या कशासाठी देता मला माहिती नाही. बरं. परंतु ही अशी हां. विश्लेषण राज्यामध्ये काही आम्हीच असे आहोत, की जे आधी विरोधात होतो, आता एकत्र येतो. अशा अनेक पक्ष आहेत त्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळं तिथं एकत्र येण्याचा आणि महायुतीमध्ये ह्याच्यामधला काही अडचणीचा भाग नाही. कारण आमची महायुती राज्यावरती वेगळ्या विषयावरती झाली आणि स्थानिक पातळीवरतीचे जे निर्णय आहेत, ते माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी सांगितलं, की आपल्याला जे पोषक आहे, त्या ठिकाणी आपल्याला जे कम्फर्टेबल आहे, त्या ठिकाणी आपण जे आपल्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकतो, तसं तिथं जर तुमचं कम्फर्टेबल असेल, तर तुम्ही तो निर्णय स्थानिक पातळीवरती घ्यायचा आहे, हं, असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. परंतु या राज्यामध्ये कसं झालं विलासजी, आपण म्हणत होतात, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेशिवाय राहू शकत नाही का? हं. मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी सत्ता स्थापन झाले, राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय सत्ता स्थापन झालेली नाही, हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवा. प्रत्येकाला कुठल्यातरी मित्र पक्षाची गरज पडली आणि ती गरज असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही आमची भूमिका बदललेली नाही. कधी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. भारतीय जनता पार्टीच्या सोबत सत्तेत जरी असलो, ज्यावेळेस विचारधारेचा विषय येतो, त्यावेळेस आम्ही त्यांना विरोध करतो. तेही त्यांची विचारधारा सोडलेली नाहीत. आमची जी महायुती झालेली आहे, ती कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरती झाली आणि त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरच आम्ही पुढे जातोय. फक्त काय होतं, की आमच्यावर प्रेम करणारी लोकं इतके झालेत, की आम्ही काहीही केलं, की मग हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्याने काही केलं, की हा ब्रँड आहे. म्हणजे हे आमच्यावरचं जे प्रेम आहे, ते मला वाटतं तुम्ही तिकडे सुद्धा असंच पद्धतीचं दाखवावं, एवढीच विनंती मी आपल्याला करतो. बरं, ठीक आहे. जसा टीका करण्याचा पत्रकारांना आम्हाला अधिकार आहे, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, तसं तुमचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये आपण सगळ्यांच्या मताचा आदर केला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र हे सगळं बघतोय. लवांडे सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? येतो. बरं, त्यांच्यापर्यंत आवाज गेला, मी त्यांच्याशी जोडला जातो. अजितराव, ते वैचारिकदृष्ट्या खूप लवचिक आहेत. म्हणजे ते ते अनेक ठिकाणी जाऊ शकतात, थांबू शकतात, तो भाग वेगळा आहे. ते कठोर नाही आहेत, पण तुम्ही कठोर आहात. ज्या विचारधारेतून तुम्ही आलेले आहात, म्हणजे तुमचा पक्ष आहे, त्या विचारधारेमध्ये एक गोष्ट सांगितली जाते, की तुम्ही विरोधात राहाल. म्हणजे आता सुद्धा अनेकांची नावं घेतली जातील, विरोधात राहिले, पण त्यांनी कधी पक्षांतर केलं नाही. सत्तेच्या वळचणीला जावं असं कधी वाटलं नाही, असा तुमचा पक्ष आहे. म्हणजे गौरव केला जातो, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे विचारधारेला तुम्ही पक्के आहेत असं सांगितलं जातं. पण ही काय तुमची मजबुरी आहे, की विचारधारेला तुम्ही पक्के असता, पण त्याच विचारधारेसोबत तुम्ही बाकी सगळ्यांना घेता. ही तुमची अपरिहार्यता असते. जे तुम्हाला अक्षम्य असतं ते अपरिहार्य का बनतं? विलासजी, सर्वप्रथम आजच्या ओपनिंग अँकर करता मला माहिती आहे, प्रत्येक बडे मुद्देचा ओपनिंग अँकर आपण लिहिता. इलाहींच्या ओळी आणि गझल नवाज भीमराव पांचाळेंनी ते सगळ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवल्या. आजच्या ओपनिंग अँकर करता पत्रकार म्हणून मी समस्त महाराष्ट्राच्या वतीनं आपलं आधी अभिनंदन करतो आणि एक आपल्याला सांगतो, की "पानी रे पानी तेरा रंग कैसा, उसमें मिलाया उस जैसा" असं आमचं नाहीये. तर ज्यांना आम्ही आमच्या बरोबर घेतो, हं, त्यांना आमच्या रंगात रंगावं लागतं, भगव्या रंगात रंगावं लागतं, राष्ट्रहितामध्ये रंगावं लागतं आणि ही आमची पद्धत आहे. ती हं, आमची काम करण्याची स्टाईल आहे. हं. ती आमची शैली आहे आणि ती आम्ही कदापि बदलणार नाही. मी आपल्याला अत्यंत नम्रतापूर्वक या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो, हं, की आपण जे म्हणालात ना, की सत्तेसाठी सगळं काही असं नाहीये. तर आर्य चाणक्य असं म्हणतो, की ज्या वेळेला राष्ट्रहिताच्या विचारानं वागण्याची गरज आहे, आपल्या राज्याच्या आणि राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे आहेत, हं. त्यावेळेला कोण तुमच्या सोबत आहे याचा विचार करू नका. तुमचं ध्येय काय आहे याचा विचार करा. आणि आमच्यासोबत आलेली सगळीच मंडळी आमची बघा तुम्ही, की जे लोक आता आमच्या बरोबर आहे, ते आमच्या विचारानंच वागलेत आणि आमच्या सोबत आहेत आणि आमचा अजेंडा आमच्यासोबत कुणीही आलं तरी आमचा अजेंडा काय आहे हे आम्हाला अत्यंत चांगलं कळतं आणि तो आम्ही अत्यंत कठोरपणे राबवतो. थोडक्यात फक्त एकच सांगतो, हां, आजच्या चर्चेचं सार सगळं. मी आता देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये आहे हां. आणि विलासराव, आपण दिल्लीमध्ये असताना वेगवेगळ्या संपादक पत्रकारांना भेटतो. हं, थोडक्यात फक्त इतकंच सांगतो, की एक फार मोठे संपादक आज त्यांना दुपारी मी भेटायला गेलो होतो. ते म्हणाले, की "महाराष्ट्र की राजनीति में पार्टियां तो बहुत सारी है, चलाने वाला आदमी एक ही है. लक्षात घ्या." हे काय संकेत आहेत ते. आणि
मला इतकंच आपल्याला सांगायचंय, काहीही घडलं, म्हणजे काहीही हे घडलं हे तरी ते हे तर महाराष्ट्र हिताचं हे असेल. तर देवाची इच्छा आणि असं तुम्हाला म्हणायचं आहे. मी आपल्याला इतकंच सांगू इच्छितो, हा माननीय सुप्रियाताईंची प्रतिक्रिया ऐका, माननीय शरद पवार साहेबांची प्रतिक्रिया ऐका आणि त्यातनं आपण ठरवा ना. अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, दोन्ही राष्ट्रवादींचा हा अंतर्गत निर्णय आहे. त्यामुळे मला याबाबतीत बोलण्याचा काही अधिकार नाही. सर्वस्वी तो त्यांच्या प्रवक्त्यांचा अधिकार आहे. नाही परंतु मला नेत्यांचा इतकंच सांगायचं आहे, नेत्यांचा ठीक आहे. नाही, एक इथं या प्रश्न. चर्चेमध्ये सांगण्याचा प्रवक्त्यांचा आहे आणि हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्या नेत्यांचा. अगदी 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 मी येतो तुमच्याकडे. तुम्ही आता, कारण मला देशपांडे सर सगळं सांगतील तुमच्याबद्दल. पण विकास लवांडे आपल्यासोबत आहेत. विकासजी, तुमचा संपर्क तुटला होता, त्याच्या आधी एक वाक्य वापरलं अजित चव्हाण यांनी. अजितराव असं म्हणाले, आम्ही असे आहोत, आम्ही पाण्यासारखं मिसळत नाही, आमच्या जे येईल ना त्याला रंगवतो. आता जे भगवे झालेले आहेत किंवा भगव्या रंगात न्हालेले आहेत, तिथं आपणही जावं, आपणही रंगावं, एवढे आतुर तुम्ही का झालेले दिसताय? पहिली गोष्ट क्रमांक एक, झालायत का? पहिली गोष्ट. दुसरं, तुम्ही सांगत होता 2 दिवसापूर्वीचा तुमचा बाईट तुम्ही मला पाठवलेला आहे. तुम्ही असं म्हणालात त्याच्यामध्ये की काही लोक सातत्यानं अशी चर्चा करतात की आम्ही दोघं एकत्र येत आहेत, याच्यात कुठलंही तथ्य नाही. 50 वर्ष ज्या विचारधारेवरती निष्ठा ठेवून ज्यांनी राजकारण केलं ते कदापिही असं करणार नाहीत, हे तुमचं वाक्य होतं. या वाक्यावर फम आहात का? कदापिही तुम्ही जे भाजपच्या सोबत आहेत त्यांच्यासोबत जाणार नाहीत का? मुद्दा असा आहे, आपलं सुरुवातीचं प्रास्ताविकही मी ऐकलं. पुन्हा जगातली एकमेव तत्वनिष्ठ पार्टी असलेली भारतीय जनता पार्टीचे अतिशय महत्वाचे प्रवक्ते दिल्लीला जाऊन आले. त्यांनी त्यांच्या तत्वाच्या गप्पा मारल्या की जे कधी काळी पीडीपी बरोबर एकत्र होते, समाजवादी असलेल्या नितीश कुमारांच्या सोबत असतात, नवीन पटनायकांच्या सोबत असतात, कुणाबरोबर त्यांचं चालतं, कारण त्यांना फक्त एनकेन प्रकारे सत्ता पाहिजे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही चंचू प्रवेश करते. आधी तुम्हाला आठवत असेल, मोरारजी भाई देसाईंच्या मंत्रिमंडळात असेल किंवा अनेकदा जनसंघाचा चंचू प्रवेश असतो, नंतर ते ताब्यात घेतात. अशी अनेक उदाहरणं उत्तर प्रदेश पासून, बिहार पासून आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतील. आता राहिला प्रश्न पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवडचा. आमच्या पक्षाने किंवा आमच्या पक्षाचे सर्व असलेले आदरणीय पवार साहेबांनी मागच्या 2 महिन्यात वेगवेगळ्या मीटिंगमध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्या पातळीवर भारतीय जनता पार्टी वगळून इतर कोणाशी तुमच्या तडजोडी होऊ शकतील. याचा अर्थ असा नाहीये की पुण्यातली चर्चा करत असताना माध्यमांनी रंगवल्यात की 2 राष्ट्रवादी एकत्र येणार, 2 राष्ट्रवादी एकत्र येणार. कारण ब्रेकिंग न्यूज हेडलाईनला चांगलं आहे ते वाक्य, परंतु महाविकास आघाडी आमची जाग्यावरच आहे. महाविकास आघाडी सोडून आमचा पक्ष कुठेही गेलेला नाही. महाविकास आघाडीबरोबर जर अजित पवारांना यायचं असेल, कारण अजित पवारांना आता भारतीय जनता पार्टीने बाजूला केलेलं आहे, त्यांना सोडून दिलेलं आहे बऱ्याचदा. आता नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण परवा बघितलं असेल, एकमेकाच्या विरुद्ध शिंदे सेना, अजित पवार किंवा भारतीय जनता पार्टी वेगळ्या नगर परिषद नगरपालिकेमध्ये एकमेकाच्या विरोधात लढले. पण मतमोजणी झाल्या दुपारी लगेच 1 वाजल्यापासून सांगायला सुरुवात झाली सर्वांची की आम्ही महायुती आहोत. त्यामुळे अजित चव्हाणांनी किती गप्पा मारल्या, अजित पवारांनी किती जरी गप्पा मारल्या, अजित चव्हाणांनी, अजित पवारांचा पक्ष जर महाविकास आघाडी सोबत आला, कारण भारतीय जनता पार्टीला कसं आहे, सोबतचे पक्ष वापरायचे तर सोडून द्यायचे, परत जवळ करायचे, परत सोडायचे. तसंही एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष मोठा होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी दररोज घेतच असते. पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये स्थानिक लोकांचा अधिकार आहे. अजून कुठल्याही प्रकारची कुठली घोषणा अधिकृतपणे झालेली नाही. कुणी जर वैयक्तिक काय बाईट दिली असेल तर ती त्यांची वैयक्तिक मतं ठरतात. पक्षाची अधिकृत भूमिका अजून तिथं चर्चा सुरू आहेत. आजही चर्चा सुरू आहेत. मी आताही चर्चेतच होतो मुंबईत आणि सगळ्या चर्चा करत असताना काय चर्चेत काय चाललं बरं? काय सूर, काय चर्चेतला सूर काय? नाही, प्रत्येक शहरामध्ये आमच्या प्रदेशाध्यक्षांनी बैठका घेतलेल्या आहेत. पिंपरी चिंचवडला बैठक घेतली, पुणे शहरात बैठक घेतली, सगळ्यांचा कानोसा स्थानिक पदाधिकाऱ्यांचा ऐकून घेतला. त्याच्यामध्ये सूर, काही जण म्हणतात की बाबा जर भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध सर्व असं जर गणित जुळत असेल तर जुळवा. ते पिंपरी चिंचवडमध्ये पण लोकांनी तो सूर मांडला. पुणे शहरामध्ये म्हणजे एकेकाळी तुम्हाला आठवत असेल नारा होता, अँटी काँग्रेस राहण्याची एक पद्धत होती पूर्वीच्या काळी. आता अँटी बीजेपी राहण्याची एक पद्धत आता सुरू झालेली या देशामध्ये कुठे कमी अधिक प्रमाणामध्ये, आणि ती कदाचित पुढच्या काळामध्ये वाढू शकते. अँटी बीजेपी आता जो असेल तो समय विचारी समजावा. क्या बात आहे, क्या बात आहे. काय सुंदर कल्पना, कवी कल्पना आहे. कवीला सुद्धा सुचलं नसेल एवढं. म्हणजे सगळे एकत्र येणार,
भाजपच्या विरोधात सगळे एकत्र येणार आणि मग सगळे एकत्र येऊन पुन्हा भाजप सोबत जाणार. म्हणजे सत्तेत भाजपची प्रतिक्रिया घेतो. पार्टीवर जाण्याचा प्रश्न येत नाही. आम्ही कुठेही आमची वैचारिक तडजोड केलेली नाही. आदरणीय पवार साहेबांनी कधी भारतीय जनता पार्टी बरोबर गेलेले नाहीत. आम्ही कधी जाणार नाही. आमचा संबंधच येत नाही भारतीय जनता पार्टीवर जाण्याचा. अजित पवारांच्या सोबत हे बघा, तुम्ही अजित पवारांच्या सोबत, अजित पवार भाजपच्या सोबत, असं झालं तर उद्या विरोधक कोण राहणार? आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही आहोत. महाविकास आघाडी विरोधातच आहे ना सरकारच्या. हा लॉजिक. बरं तुम्ही आता अजितराव प्लीज जरा सांगा, हे सगळे तुमच्या विरोधात एकवटतायत. एकवटलंच पाहिजे. हे सगळे एकवटल्यानंतर सुद्धा निकाल काय लागतो ते महाराष्ट्रानं आता रिसेंटली बघितलंय. फक्त आमचे मित्र विकासराव लवंड्यांना एवढीच आठवण करून देतो की आपण भारतीय जनता पार्टीचा विकासराव इतका द्वेष करू नका. मी आठवण करून देतो, माझे काका आदरणीय उत्तमराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार महाराष्ट्रामध्ये प्रयोग झाला होता. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ते सरकार होतं आणि आमचे उत्तमराव राणा त्याच्यामध्ये सिनियर होते आणि भारतीय जनता पार्टी बरोबर आपण मांडीला मांडी लावून सरकारमध्ये याच्या आधी बसलेला आहात. माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला न मागता पाठिंबा दिलेला आहे. आम्हाला तुमच्या दोन पक्षांनी काय निर्णय घ्यावा हे सर्वस्वी आपला अधिकार आहे, त्याच्यात आम्हाला बोलायचं नाही. परंतु भारतीय जनता पार्टी सुरू असताना सुद्धा तुम्ही सातत्यानं भारतीय जनता पार्टीचा विकासराव 2014ला बिनशर्त पाठिंबा होता. लढायला सगळ्यांना एकत्र यावं लागतं. मला असं वाटतं हा आमचा वैचारिक विजय आहे. ठीक आहे. तरी देखील महाराष्ट्रात भगवाच फडकतो. मला बोलू द्या भारतीय जनता पार्टी फडकवते. विकासजी पटकन मला बाकी दोन पाहुण्यांकडे द्यायचं. मुळामध्ये आता नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या असतील. इथे निवडणूक आयोगच नाहीये. तुम्ही विचारधारेच्या गप्पा मारता. ज्या दिवशी निवडणूक आयोगाची निर्मिती करणारे जे त्रिसदस्यीय समिती सरन्यायाधीश गेले त्या दिवसापासून निवडणूक आयोग ब्रँच बांधला आणि इथे आज फक्त 6 मतदान भेद आणि जोडीला नगरपालिका निवडणुकीत बघितलं असेल आपण. ठीक आहे. विकासजी प्लीज एक प्रश्न, एक छोटासा प्रश्न, महाराष्ट्राच्या मनातला हा प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणालात की स्थानिक पदाधिकाऱ्यांची ही इच्छा आहे आणि त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतोय. बरोबर? हे वाक्य कंप्लीट बरोबर आहे? अजून निर्णय झालेला नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणजे त्यांच्यावर ढकलले तुम्ही. हो. प्रशांत जगताप स्थानिक कार्यकर्ते नाहीत का? मी तेच सांगतोय. अजून चर्चा सुरू आहेत. प्रशांत जगताप पण आम्ही आता बरोबर होतो मुंबईच्या पक्ष कार्यालयात. हा ठीक आहे. मला काँग्रेसचे हनुमंत पवार आहेत आपल्यासोबत. हनुमंतजी, तुम्हाला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये साथ घातली आहे. किती दिवस तुम्ही विरोधामध्ये राहणार आहात? तुम्ही पण सत्तेची 4 फळं चाखू शकता. चला या, बघता काय सामील व्हा. थेट आवाहन तुम्हाला करण्यात आलंय असं कळतंय. होताय सामील? जाताय तुम्ही? काय करताय? विलासजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा एकनाथ शिंदे त्यांच्या सहकार्यांना पळवून नेलं आणि सगळे त्यांच्या सोबत गेले किंवा अजितदादांनी सांगितलं की आपल्याला सत्तेत सहभागी व्हायचे, सगळे सोबत गेले. इतका सोपा काँग्रेस पक्ष ऐकत नाही. इतिहास याला साक्षीदार आहे, सगळ्यांनी पाहिलेला आहे. शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आणि उद्धवजींच्या शिवसेनेबरोबर आम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहोत. आता उद्या मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी महाविकास आघाडीचा नाही त्यांच्यासोबत काहीतरी गोळाची शक्यता आहे असं संजय राऊत साहेबांनी सांगितलं. आणि पुण्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचे अंकुशांना काकडे यांनी सांगितलं की आमची अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर चर्चा चालू आहे, 1-2 दिवसात काय ते होईल. तर मनसे असेल की अजितदादांसोबतची राष्ट्रवादी असेल, हे दोन्ही पक्ष काय आमच्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष नाहीयेत. प्रदेश अध्यक्ष आमचे पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, पाटील साहेब असतील की पुणे शहर इथले नेते ज्यांच्या नेतृत्वात आम्ही लढतोय ते रमेश दादा बागवे, अरविंद भाऊ शिंदे असतील, सगळ्यांनी सांगितलं की महाविकास आघाडीतली शिवसेना, महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी सोबत आमची बोलणी चालू आहे. आता पवार साहेबांच्या राष्ट्रवादी अजितदादांसोबत बोलायचं की आणखी कोणासोबत बोलायचं ह्याच्यावर आमचं असण्याचा काहीही विषय नाही. आम्ही महाविकास आघाडीमधल्या 2 पक्षात सध्या बांधील आहोत. पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो कारभार आहे त्या कारभाराच्या विरोधात आम्ही 5 वर्षापासून तयारी करतोय. आमच्या लढाईला लोक तयार आहेत, मैदानात आहोत आम्ही तयारीला लागलो. त्यामुळे आमच्या सहकारी पक्षांनी कोणासोबत जायचं म्हणून चर्चा करायची याच्यावर आमचं नियंत्रण अद्याप नाही. एक मुद्दा आहे इथे की अजितदादा पवार साहेबांनी
बंटी पाटील साहेबांना फोन केला आणि प्रस्ताव दिला, असं बंटी पाटील साहेबांनीच आज कोल्हापूरमध्ये सांगितलं. पण याच्यापेक्षा पुढे काहीही नाही. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामधले ब्लॉक अध्यक्ष, नगरसेवक आमचे जे तयारी करतात त्यांच्याशी चर्चा, बैठका आणि आमचा आग्रह याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत. त्यामुळे अजितदादांचं काहीतरी युती झाली अशी म्हणून घाई गडबडीत घोषणा करायची ती कुठल्याही माध्यमांनी घेऊ नये अशी विनंती. ठीक आहे, स्थळ आलंय एवढीच परिस्थिती आहे तुमच्याबद्दलची तरी आता त्यांचं जमलंय असं कळतंय. ठीक आहे, सागर देशपांडे सर आहेत. देशपांडे सर, सगळं ऐकलं तुम्ही. आता हे सगळं ऐकल्यानंतर आपण काय बोलायचं हा महाराष्ट्राच्या पुढचा प्रश्न आहे. प्रश्न हा आहे, ज्या विचारधारांचं तुणतुणं सातत्यानं वाजवलं जातं आणि त्या नावावरती इथं राजकारण खेळलं जातं, त्या विचारधारांना आज खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची वेळ आली आहे का? मला वाटतं तीच वाहिलेली गेलेली आहे. ती फक्त आता रिपीट व्हायला लागलेली आहे. एक 50-60 वर्षापूर्वी बॅरिस्टर नाथ पैंचं एक वाक्य होतं, गव्हर्नमेंट ऑफ द इनकॉम्पिटंट बाय द करप्ट फॉर द हेल्पलेस. मला असं वाटतं त्याच्यात थोडासा बदल करून पॉलिटिक्स ऑफ द इनकॉम्पिटंट बाय द करप्ट फॉर द हेल्पलेस असं जर म्हटलं तर ते वावगं ठरू नये. इतकी महाराष्ट्राच्या आणि देशातल्या अनेक भागातल्या राजकारणाची दुरावस्था झालेली आहे. लोकांच्या मधून असं ऐकायला मिळतं की आपण किती वेळा आपल्या भूमिका बदलतो, किती वेळा जुन्या घेतो, नव्या घेतो, सत्तेसाठी तडजोडी करतो, पुन्हा म्हणतो की आम्ही विचारधारेपासून लांब गेलेलो नाही. हे या सगळ्या मंडळींच्या लक्षात तरी कसं राहतं असं आता सामान्य लोकांना वाटायला लागेल. खरंय सर, आपण एकदा खोटं बोललो तर इतक्या भूमिका बदलल्या जातात आणि राज्यस्तरावर राजकारण करायच्या भूमिका वेगळ्या, मग नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या वेळा म्हणायचं की स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मधूनच काही जणांना वाटतं की नाही विकास व्हायचा आहे म्हणून. मला काल एक युगेंद्र पवारांचं स्टेटमेंट वाचायला मिळालं आणि त्यांनी असं म्हटलंय, बारामती नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशीचं ते वाक्य वर्तमानपत्रांमध्ये आलेलं आहे आणि अजून त्याचा कोणी इन्कार केलेला नाही. याचा अर्थ ते नक्की खरं आहे की बारामती शहराचा सर्वांगीण विकास झाला नाही यासाठी तुम्ही युगेंद्र पवार ज्या आघाडीचे आहेत त्या आघाडीला किंवा त्या उमेदवारांना निवडून द्या. असं एक 2 दिवसापूर्वीच ते स्टेटमेंट आणि ती बातमी वाचायला मिळाली. आणि आता आपण जर म्हणताय त्याप्रमाणे ही युती अजून झालेली नाही किंवा अशी घोषणा झालेली नाही असं आता त्या पक्ष प्रवक्त्यांनी, पण एकूणच जर हे वातावरण बघितलं तर मला असं वाटतं की सगळेच पक्ष आपापल्या कुवतीनुसार, आपापल्या क्षमतेनुसार तडजोडी करायच्या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत आणि मग त्यांना परस्परांना एक तेवढ्यापुरतं लोकांना सांगण्यापुरतं समाधान मिळतं. काही जणांना की आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही आणि काही जणांना समाधान मिळतं की आमच्या विचारधारेशी तडजोड न करता आम्ही त्यांना आमच्या रंगात रंगवलेलं आहे. मला असं वाटतं की हे अत्यंत लोकांच्या प्रती द्रोह करणारं आहे आणि सगळ्यात वाईट म्हणजे मतदारांना गृहीत धरून चालणारी ही भूमिका या सगळ्या वाटतात. अजितराव सरांनी अतिशय तिखट शब्दामध्ये सामान्य माणसाच्या मनातली भावना मांडलेली आहे. कदाचित नवीन नाही, पण जुन्या विचारधारेला चिकटून असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून तुम्हाला कधी हा फीडबॅक येतो का असा की हे म्हणजे आता मी बाकीच्या जुन्या म्हणजे आता सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले की शनी शिंगणापूर सारखी परिस्थिती. विलासजी, चर्चा 2 राष्ट्रवादी एकत्र येतील का याची, पण त्यात केंद्रस्थानी भारतीय जनता पक्ष सातत्यानं आहे याचा मला खरोखर खूप अभिमान वाटतो. पण मी आपल्याला पुन्हा पुन्हा तेच सांगतो आहे की आमच्या सरकारमध्ये जो अजेंडा आमच्या जुन्या मंडळींना, आमच्या मातृसंस्थेला, आमच्या विचार परिवाराला अभिप्रेत आहे, भारतीय जनता पक्षाला अभिप्रेत आहे, तोच अजेंडा राबवण्याचा यशस्वी प्रयत्न आमचा असतो आणि तो आम्ही राबवतो. त्यातनं आम्ही तसूभरही ढळणार नाही. सत्ता असली तर आपण अनेक गोष्टी करू शकतो. हे जरी खरं असलं तरी सत्तेत आपल्याबरोबर आलेल्या मंडळींना आपल्या विचारांमध्ये आपल्या सोबत घेऊन त्यांना ते विचार पटवून देऊन आपण आपल्या सोबत घेणं हे कधीही सोयीस्कर तरी ते नागपूरला येत मानतो आणि तसंच संघ मुख्यालयामध्ये तरी ते येत नाहीत.
हे वास्तव आहे. विलासजी, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, की राजकारणामध्ये अनेक निर्णय असे आहेत, की जे प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला घेतले पाहिजे हं. आणि हे कशासाठी घेतले पाहिजे, तर आमचा जो अजेंडा आहे, तो अजेंडा फुलफिल करण्याकरता घेतला पाहिजे. आमचा अजेंडा काय आहे? तर आमचा अजेंडा राष्ट्रप्रथम आहे. त्याच्यामध्ये इतर मंडळी जी आमच्यावरती सातत्याने टीका करतात, जातीवादी असल्याची, धर्मवादी असल्याची, पण आम्ही सबका साथ, सबका विकास या तुम्ही त्यांना मूळ एक्सपोज भावनेनं करताय एक प्रकारे, तुम्ही एक्सपोज अतिशय करताय त्यांना. चांगल्या पद्धतीने काम करत सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही जातो. चर्चा 2 राष्ट्रवादींची असली तरी प्रश्न मात्र माझ्या पक्षाला विचारले जात आहेत. चर्चा आमची आहे याचा मला आनंद वाटतो. पण तुम्ही कोण जे आहेत जे आज? लोक तुम्ही आमच्या कोण आहेत विचारावरती महाराष्ट्रात विश्वास आज? ठेवू नये. त्यांना माहिती आहे. नाही, निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं ना मगाशी एक संपादक महोदय मला काय म्हणाले. त्यामुळे आमची ती जबाबदारी आहे आणि महाराष्ट्रातली जनता हं. सातत्यानं विकासाच्या मुद्द्यावरती आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यावरती आमच्या नेतृत्वाखालच्या सर्व मंडळींना निवडून देते, हां. याचा मला अत्यंत अभिमान वाटतो आणि जनतेच्या हां. कमिटमेंट पासून आम्ही कधीच कचरणार नाही, उतराई होणार नाही जनतेच्या प्रेमातनं, हे मात्र मी निश्चितपणे सांगतो. बरं, ठीक आहे. मला 2 प्रश्न, छोटे-छोटे प्रश्न आहेत. अगदी विकासजी, समजा तुम्ही अशा पद्धतीनं स्थानिक पातळीचं नाव घेऊन, म्हणजे खरं तर स्थानिक पातळी कुठं सिद्ध व्हायला हवी? ग्रामपंचायतमध्ये, जिथं चिन्ह नसतं तुमचं आणि अगदी कार्यकर्त्यांची ती निवडणूक असते. पुणे, मुंबईसारखी शहरं, तिथली निवडणूक ही ग्रामपंचायत नाही, तुमच्यासाठी किती मोठी निवडणूक आहे पक्षासाठी, हे तुम्हालाही माहिती आहे. पण तुम्हाला आधार घ्यावा लागतो स्थानिक पातळीवरचा हा निर्णय. जर स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे, तर वरिष्ठ नेते निर्णय का घेत आहेत? ते बैठका का करतायत? नाही, मुद्दा असा आहे, हं. खरं तर 12 वर्षाचं एक तप असतं आपल्याकडे. हो. 3 वर्ष जर अजून झाली तर एक तप होईल, की निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या नाहीत. हं. आणि 9 वर्षानंतर जवळपास निवडणुका होत असताना स्थानिक पातळीवर अनेक सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे, की लढायचंय आपल्याला. आपण स्थानिक छोटे नेते, आपण कार्यकर्ते कधी होणार वार्डात किंवा प्रभागात? हे सगळं जे काय स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असते. आता हे करत असताना पक्ष चिन्हावर निवडणुका लढवल्या जातात. हे जरी खरं असलं हं. तरी शेवटी पक्षाचं धोरण जे असतं, आता हे राष्ट्रप्रथम वगैरे गप्पा मारायला लागले. राष्ट्रप्रथम म्हणताना बाकीच्या गोष्टी त्यांना आता प्रश्न विचारायला चर्चेचा विषय वेगळा आहे, नाहीतर मला खूप प्रश्न त्याच्यावर पडतात खरं तर. नाही, पुणे आता शहर आता किंवा त्या मुंबई प्रश्नांना शहर जरी मोठं सुद्धा ना, असलं, तुमच्या त्या प्रश्नांना सुद्धा धार राहणार नाही जर तुम्ही अजित पवारांच्या सोबत गेलात तर. नाही नाही नाही, अजित पवार हे बघा, अजित पवार महाविकास आघाडी सोबत येऊ पाहतायत. महाविकास आघाडी तिकडे नाही अरे पण चाललेली, ते हे लक्षात ठेवा परत हे एकदा. कमाल आहे. आता ते मांडीवर बसले सत्तेच्या आणि त्यावेळेस तुम्हाला महाविकास आघाडीत, अहो, म्हणजे असं कसं होऊ शकतं? महाराष्ट्रातली उद्या जनता जर- दुधखुळी आहे का हो? उद्या जर हे बघा स्थानिक पातळीवर जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की पुणे महानगरपालिका किंवा मुंबई महानगरपालिका आपल्याला आपल्या स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांशी निगडीत घेऊन लढायची असेल, तर तिथे जे काय मतांची मग थेट विभागणी होत भाजप असेल, सोबतच युती तर करा ती ना तुम्ही. टाळण्यासाठी जर लोक एकत्र येत असतील, कार्यकर्त्यांनी जर उद्या सांगितलं भाजप सोबतच युती करायची आपल्याला डायरेक्ट, तर तुम्ही मान्य अजिबात करणार आहात नाही, का नाही. सांगा? आमच्या पक्षाचे सर्व आदरणीय पवार साहेबांनी मागच्या 2 महिन्यामध्ये आपले स्टेटमेंट जाहीरपणे आपल्या मीडियात सुद्धा आहेत, काढून बघा. पवार साहेबांनी जाहीरपणे मीटिंग मध्ये सुद्धा आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे, भारतीय जनता पार्टी बरोबर कुठेही आम्ही युती केलेलं दाखवून द्या महाराष्ट्रामध्ये. आम्ही कुठेही त्या पद्धतीने जायची गरजच नाही आम्हाला. आम्ही एक वेळेस घरी बसू. आता आम्ही 10 वर्ष आणि सत्तेच्या बाहेरच आहोत ना. आम्ही कुठे सत्तेबरोबर आहोत? आम्हाला त्या ठिकाणी जर का स्थानिक पातळीवर पुणे महानगरपालिका 6 दाम दंडभेद घाऊक पद्धतीने प्रवेश करून देतात. पुण्यामध्ये परवा पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टी जर जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, तर एका ठिकाणी त्यांना पुण्यामध्ये का दुसऱ्या पक्षातले आयात करावे लागतात लोक? राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादीतले उमेदवार आयात करतात, त्यावेळेस यांना हे चालतात. म्हणजे भारतीय जनता पार्टी जगातला विकासजी, एका बाजूला सर्वात मोठा पक्ष विकासजी, असतो. पण विकासजी, परवा काही लोकं भाजपचं निवडून आले. ऐका ना विलासजी, एक हां, मिनिट. हां. नगर परिषदेमध्ये जे परवा निकाल लागला, तुम्ही हा काढून प्रश्न बघा. विचारायचा नैतिक अधिकार आहे का 60 ते 70% लोक नगर परिषदेमध्ये, नगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आयात केलेले लोक निवडून आलेत. म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये, स्वतः मुंबईमध्ये काँग्रेस सुद्धा पक्षामधनं पिंपरी चिंचवडला फुटलेला सुद्धा हेच आहात. दिसेल. हां. सगळे तुम्ही आयात कुठे केलेले लोकं स्वतःचे आहेत. कार्यकर्ते तयार केले हो कुठे आहेत? गल्लीबोळामध्ये? मग थेट सांगा ना, स्वतःचं विचारधारा, अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही अजित पवारांसोबत जावं लागतं, ही मजबुरी आहे तुमची. विचारधारा सोडून द्या. सरळ सांगा, विचारधाराचा विषय नाहीये. आम्हाला सर्व्हाइव्ह करायचंय. सर्व्हाइव्ह करण्यासाठी सत्तेसोबत जावं लागेल आम्हाला, आणि म्हणून अजित पवारांच्या सोबत जातो आम्ही.
आम्ही विचारधारा सोडलेली नाही. आम्ही विचारधारा आमची जी सर्व धर्म त्यांचं समभावाची व्यक्तिगत कोणी पुरोगामी विचारतच नाही विचाराची हो. आहे. आम्ही लोकशाहीवादी आहोत. आम्ही जी विचारधारा आम्ही काय आमची ती हुकुमशाहीवादी पक्की आहोत का आहे. विकास? आम्ही कुठेही हिंदुत्ववादी धर्मांध विचाराच्या भारतीय जनता पार्टीबरोबर जात नाही, जाणार ठीक नाही. आहे, ठीक आहे. देशपांडे सर, शेवटची कमेंट. या सगळ्या जरी दावे प्रतिदावे असले तरी सामान्य मतदारांनी काय करायला हवं मला सांगा. कशाच्या आधारावर त्यांनी आपला लोकप्रतिनिधी निवडायला हवा? मला असं वाटतं की आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्राचं शहरीकरण आज मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे ग्रामीण भागातली खेडेगावं आज वृद्धाश्रम वाटावीत इतकी ओस पडतायत आणि दुसरीकडे शहरांमधला लोकांचा लोंढा वाढायला लागलेला आहे. आणि जी छोटी शहरं आहेत ती आता महानगराकडे वाढ करताना जे प्रश्न उद्भवलेले आहेत ते प्रामुख्याने प्रदूषणापासून, वाहतुकीपासून अशा अनेक प्रश्नांवरती काम करण्याची प्रचंड गरज असताना केवळ सत्तेसाठी ज्या तडजोडी करून उमेदवार इकडून तिकडे जातात, तिकडून इकडे येतात, जे काल एकमेकाला गुंड आणि अशा स्वरूपानं संबोधत होते ते लगेच दुसऱ्या दिवशी विचारधाराला ही मान्य झाली, आमचं सगळं आतापर्यंत चुकलं, आता विकासाकरता आम्ही एकत्र आलोत असं सांगून येतात. मला एक आश्चर्य वाटतं की सगळ्यांनाच जर विकासाकडे एकत्र यायचा असेल तर हे कशाला भांडत बसलेत? मग ते फार म्हणजे विकास आतापर्यंत केवढा झाला असता, आता काही राहिलेच नसते प्रश्न. इतकं यांना विकास करायचा जर असेल सगळ्यांना, सामान्य माणसांनी या पुढच्या काळात आजही आपल्या शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणता उमेदवार आणि त्या उमेदवाराचा पक्ष, काही वेळा हे दोन्ही वेगवेगळं पण असू शकेल, पण तो उमेदवार किती क्षमतेचा आहे अशा अर्थानंच त्याकडे बघायला पाहिजे. कारण शहरांच्या विकासाचे जे समस्या आहेत आणि जे प्रश्न आहेत ते इतके आता वाढत चाललेले आहेत, इतके गुंतागुंतीचे झालेले आहेत की त्याच्यावर अशी ठराविक उत्तरं आता राहिलेली नाहीत. त्यामुळे हे जे सत्ता बाजार चालू आहेत, एकमेकांच्या भ्रष्टाचारांच्या वरती पांघरुणं घालणं चालू आहे, हे कुठेतरी त्यातनं विचारधारा, धर्मांधता, जातीयवाद या सगळ्या भाषणं आणि हे बोलणं सगळं ठीक आहे, पण सामान्य लोक प्रचंड वैतागलेली आहेत या सगळ्याला. खरंय. आणि ज्यांना रोजचा प्रश्न आहे की आपल्याला कायम पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, रस्ते उत्तम मिळाले पाहिजेत, आपल्या इथल्या वाहतुकीचे प्रश्न सुटलेले असले पाहिजेत, आपल्या इथली कायदा सुव्यवस्था उत्तम राहिली पाहिजे. म्हणजे पुण्यासारख्या शहराच्या तुम्ही चारी बाजूला बघितलं आज तर बांधकामं प्रचंड आहेत. पुणे आणि मुंबई एकत्र येईल आणि त्याच वेळा मूलभूत पुण्याच्या प्रश्न ऐरणीवर आला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. पण चित्र जे महाराष्ट्राच्या समोर जात आहे ते हेच आहे की सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे ती सत्ता. प्रत्येकाला सत्तेला स्पर्श करायचा आहे, सत्तेच्या ताटावर बसायचं आहे. कारण आम्ही सामान्य माणसांनी सुद्धा सत्तेला देवाऱ्यात बसवलेला आहे, देव पण दिलेला आहे, म्हणून प्रत्येकाला तिथं जायचं आहे. पण विरोधक असणं सुद्धा या लोकशाहीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. होतं त्याच्यासाठी खपले लोक, आयुष्य गेलं पण त्यांनी कधी विचारधारा सोडली नाही किंवा सत्तेला जाण्यासाठी चुकीचा मार्ग पत्करला नाही. आशा करूया काहीतरी घडेल. म्हणून तर माध्यमांचं काम आहे जागं करणं लोकांना, नेते होऊ शकत नाहीत. आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पण महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतंय, त्यांचा कौल काय, त्यांना आवडतंय?